तुम्ही सर्वांनी पाहिलंय, व्हिडिओ पाहिलेत. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते मारताना पण दिसते, की ते त्यांचं म्हणणं आहे, की कपडे मी हाताने फाडले. दादा, त्या कपड्याची हालत पाहून तरी तुम्हाला वाटत होतं का ते हाताने फाडलेले म्हणून? आणि माझे जर मुलं अटकले नसते, ते सांगळे साहेबांनी सानप साहेबांनी जर अटकून धरले नसते, तर त्यांनी जे गोल घेऱ्यात मला घेऊन जे माझ्यासोबत कृत्य केलंय ना, ते सगळं सगळ्यांच्या समोर आलं असतं. आणि ती काय आपली भूमिका आहे? कारण त्यांनी असाही आरोप केलेला होता भाषणातून आपल्या की जिल्हा परिषद निवडणूक लढवायची असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. हो, त्यांनी सांगितलं, की जिल्हा परिषद लढवायची आहे, तू राष्ट्रपती होय, पंतप्रधान होय. दादा, मी तेव्हाच जिंकले जेव्हा मी माझा बाप त्याच ज्या जागेवर होता त्याच जागेवर ठेवला. तेव्हाच मी राष्ट्रपतीपेक्षा पंतप्रधानापेक्षाही मोठं पद घेऊन बसले. कारण जी मुलगी कोणावरही बोला म्हणून आपण वाक्य ऐकले, कोणावरही बोला, काहीही बोला, पण बापावर नाही. त्यामुळे बापासाठी जे मी केलंय त्याच्यानंतर मला कशाचीच आशा नाही, अगोदरही नव्हती. जे ज्या पक्षात मी काम करते त्या पक्षामध्ये आदरणीय जालूभाऊ जिल्हा प्रमुख आहेत. त्यांना विचारावं. माझ्यासोबत ते जिथं होते, संचालन करत होते सिद्धूदादा आंधळे, तेही माझ्या चांगले निकट आहेत. सविताताई मुंडेही त्यांना चांगलं माझ्या परिचयाच्या आहेत. आणि त्यानंतर लोणारचे तालुका प्रमुख असतील राजू काका बुद्ध, तेही माझ्या चांगले निकट आहेत. त्यांनाही विचारावं, की संजीवनी कधी म्हणली का की मी जिल्हा परिषद लढते किंवा मी लढणार आहे. तरी नगरपालिकेच्या वेळेस मला सविताताई जेव्हा भेटल्या होत्या, तेव्हा मला त्यांनी पंचायत समितीचं तिकीट ऑफर केलं होतं. तू आमच्याकडे ये, त्यानंतर मी तुला पंचायत समिती लढवते. मी तुला तिकीट देते. तेव्हाच मी ताईंना सांगितलं होतं, ताई मी अल्पसंख्याक पडते. मी निवडणूक जिंकू शकत नाही आणि मला निवडणूक कोणती लढायची पण नाही. मला फक्त समाजकार्य करायचं. मनोज जरांगे पाटील इथे आल्यानंतर कुठेतरी सामाजिक तेढ निर्माण झाला असं सुद्धा म्हणण्यात येतं. दादा आले म्हणून सामाजिक तेढ निर्माण झालं आणि ज्या पीडित महिलेवर अत्याचार झाले, सगळं झाले. त्याच्यानंतर हे जे सभा घेतात लोकांची आणि जे काही समाजकंटकाच्या विरोधात उभे राहते, त्याला काय म्हणायचं मग आपण? एकंदरीत आज जो सगळा मेळावा पार पडला त्याची एक प्रतिक्रिया किंवा कसं पाहता तुम्ही? जे आज बोलत होते त्यांच्याकडून मला आशा होती न्यायाची, की ते माझ्या निकट होते, की ते सत्य परिस्थिती पाहून मला माझ्या बाजूने उभे राहतील आणि मला साथ देतील. मला असं त्यांच्याकडून अपेक्षा होती. मग विनोद काका असतील, त्यांना मी काका, ते वाघ असल्या कारण मी त्यांना काका म्हणते. त्यानंतर सविताताईंना मी ताई म्हणते. त्याच्यानंतर सिद्धूदादा जो आंधळे ते संचालन करत होते, त्याला मी भाऊ म्हणते आणि तो माझ्या सोबत राहिलेला आहे. त्यांच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती, की ते माझ्या जे सत्य घटनेच्या विरोधात जातील.